आज आपण लाल माटाची भाजी करणार आहोत। यासाठी मी हा लाल माठ व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे। याच्यात पाणी टाकून व्यवस्थित 2 टाइम स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे पूर्ण भाजी धुवून झालेली आहे। आणि भाजी निसताना नाही का अर्ध्या देठातून तोडायची आहे, पूर्ण नाही देठ घ्यायचा, कारण एखाद्या वेळेस अशी कडकही असू शकते निब्बर। त्यामुळे आपण काय करायचं, अर्ध्या देठातून या अशा टाईपमध्ये याचं पान तोडून घ्यायचं आहे, जास्त नाही। अशा प्रकारे एका पातेल्यात मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। या पाण्याला पाणी गरम झालं की आपण यात भाजी टाकूया। पाण्याला अशी उकळी आली की ही आपण धुतलेली भाजी यात टाकायची आहे। मी एक जुडी घेतलेली आहे भाजी, त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। अशा प्रकारे भाजी टाकलेली आहे आणि आपण सर्व हलवून घ्यायचं आहे, खालीवरती करायचं आहे भाजीला। हलवून झाल्यावर त्याच्यावर एक अशी प्लेट धरून ठेवायची 2 मिनिटासाठी। भाजी मस्त वाफाळलेली आहे। भाजी आता आळली आहे, तर आपण थोडं थंड झाल्यानं ह्या पाण्यातून काढून घेऊया। ही भाजी मी सर्व पिळून घेतलेली आहे आणि असे काप करायचे आहेत चाकूने, एकदा अशी चिरून घ्यायची आहे भाजी, नंतर एका ते गुंफणार नाही भाजी। भाजी अशा प्रकारे एकदम अशी सुट्टी करून घ्यायची आहे। आणि यावर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाका, मी अर्धा चमच टाकलेलं आहे। मीठ, मीठ या भाजीत थोडं कमीच टाकायचं, कारण ही भाजी नंतर आळते ना, त्यामुळे असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। एका कढईत कांदा आणि लसूण कापून टाकलेला आहे। थोडं हे डाळ झाली त्यामध्ये तेल टाकूया। यामध्ये आता तेल टाकायचं आहे। अर्धा पळी तेल टाकले आहे। व्यवस्थित फोडणी लाल होऊ द्यायची, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। फोडणी व्यवस्थित बसली की भाजी कशी अगदी छान होते, चव लागते। फोडणी तर मस्त व्यवस्थित लाल झालेली आहे, त्यामध्ये आपण ही भाजी टाकूया। त्याला मीठ आणि हळद लागलेलं आहे, सॉरी मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे। ह्या भाजीमध्ये हळद नाही टाकायची, शक्यतो ग्रीन भाज्या असतात ना, लिफी व्हेजिटेबल, त्यात अजिबात हळद नाही वापरायची, नॅचरल कलर असतो ग्रीन, त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित भाजी सर्व मिक्स करून घ्यायची। व्यवस्थित खाली झालं याच्यावर 1 मिनिट प्लेट झाकूया।
1 मिनिट झालेलं आहे. थोडी मस्त तेलात फ्राय झालेली आहे फोडणी. टमाटर थोडं किंचित म्हणजे 2 चमच पाणी टाकून घेऊ, म्हणजे तिखट आणि मीठ व्यवस्थित ह्या भाजीमध्ये मिक्स होईल. 2 मिनिटं झाली. भाजीचं पाणी आटलं की आपण गॅस हा बंद करून टाकू. अशा पद्धतीने सर्व पाणी भाजीचं आटलं आहे. ही भाजी 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर गॅसवर शिजलेली आहे. तर आपण याचा गॅस बंद करूया. एक महत्त्वाची टिप्स, ह्या भाजीचं पूर्ण पाणी काढून टाकलं ना की दरप लागत नाही. त्यामुळे याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं शिजताना. ही आपली भाजी तयार झालेली आहे. लाल माठाची चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. आवडल्यास लाईक करा. थँक्यू.